हॅलो नमस्कार. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024च्या अनुषंगाने आपण इकॉनॉमिक्स या संदर्भाने जी रिव्हिजन सिरीज बघतो आहोत त्यातील एका नवीन भागामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. या ठिकाणी आपण वर्ल्ड बँक, जागतिक बँक आणि IMF ज्याला आपण आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणतो त्या संदर्भाने आपण जी काही इन्फॉर्मेशन आहे परीक्षाभिमुख ते अभ्यासूयात. या आधीच्या व्हिडिओमध्ये जवळपास आपण 80% सिलेबस म्हणजे आपल्या राज्यसेवा पूर्व परीक्षेत विचारला जातो आहे, ज्यावर प्रश्न आपल्याला विचारला जातो आहे ते आपण कंप्लीट केलेले आहेत. आणि कंप्लीट केलेलं आहे इन द सेन्स आपण 2018 ते 23चे जे पूर्व परीक्षेतील जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाला व्यवस्थित सखोल पद्धतीने अभ्यासून ते पूर्ण केलेलं आहे. हवी तर या प्रश्नपत्रिका जी आहे ते आपण या आपल्या यूट्यूब चॅनलवर डिस्कस केलेली आहे. त्याची प्लेलिस्टची लिंक मी या चॅनलच्या किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे. ओके, सो तुम्हाला जर त्या संदर्भाने कुठले प्रश्न विचारलेले आहेत या 5-6 वर्षामध्ये ते बघायचं असेल तर त्याची लिंक मी खाली देतो, ते तुम्ही नक्की बघा म्हणजे तुम्हाला कळेल. आणि सोबतच स्ट्रॅटेजी व्हिडिओ या संदर्भाने कुठले महत्त्वाचे टॉपिक आहेत, कुठले महत्त्वाचे टॉपिक असणार आहेत किंवा कुठले कमी महत्त्वाचे आहेत ते देखील आपण सविस्तर अभ्यास केलेला आहे. आणि त्या टॉपिकनुसार किंवा त्या जे काही इम्पॉर्टंट टॉपिक आहेत ते आपण या ठिकाणी रिव्हिजन स्वरूपात बघत आहोत. ओके, सो बघूयात या ठिकाणी आता जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संदर्भात. आता सर्वात आधी आपले कुठले टॉपिक कंप्लीट झालेले आहेत ज्यामध्ये आपण महत्त्वाचे टॉपिक म्हणून काढलेले आहेत ते बघूयात. चलनवाढ आपले जे काही टॉपिक आहे ते आपण सविस्तर डिस्कस केलेले आहे. त्याची जी काही प्लेलिस्टमध्ये तुम्ही जाऊन बघा. दारिद्र्य संदर्भाने जी संकल्पना आहेत किंवा मोजमाप समिती संदर्भात ते देखील आपण शाश्वत विकास हा टॉपिक महत्त्वाचा त्या ठिकाणी बघितलेला आहे. पंचवार्षिक योजना हे देखील आपण डिस्कस केलेलं आहे. राष्ट्रीय उत्पन्नासंदर्भाने GDP, GNP, GNI, NNP अशा पद्धतीने जी संकल्पना आहे ती सविस्तर आणि अतिशय सोप्या पद्धतीने जेणेकरून ते आपल्याला लक्षात ठेवणं सोयीस्कर व्हावं या पद्धतीने आपण ते डिस्कस केलेलं आहे. त्यानंतर आपण लोकसंख्या व नागरीकरण संदर्भात ज्यामध्ये आपण बघितलेलं आहे की भारताची जी काही लोकसंख्या आहे त्या भारतातील किंवा जनगणनेसंदर्भात आणि लोकसंख्येसंदर्भात सैद्धांतिक प्रश्न म्हणजे थेरिटिकल जो प्रश्न आपल्याला विचारतो मेन्समध्ये, इव्हन ते प्री आणि मेन्सच्या अनुषंगाने दोन्ही, मग ते कंबाईन असो कुठली परीक्षा असो, ते 2 व्हिडिओ तुमच्या लोकसंख्या हा टॉपिक पूर्ण कव्हर करून घेणार आहे. ओके, सो तुम्ही नक्की जाऊन बघा ते. आणि एकतर ते आपल्याला अर्थशास्त्राच्या अँगलने देखील विचारतो आणि भूगोलाच्या अँगलने देखील विचारतो, त्यामुळे त्या लोकसंख्या हे प्रकरण खूप महत्त्वाचं आहे. ओके, सो हे देखील आपण डिस्कस केलेलं आहे. ओके, सो या ठिकाणी आंतरराष्ट्रीय जे संस्था आहे त्याविषयी मेन्शन केलेलं नाही, तरी पण आंतरराष्ट्रीय जे संस्था आहे ज्यामध्ये आपल्याला IMF, ओके, IMF संदर्भाने त्यानंतर वर्ल्ड बँक, ओके, वर्ल्ड बँक संदर्भाने प्रश्न विचारतो. नंतर आपल्याला WTO आणि GATT, तुम्ही प्रश्नपत्रिका विश्लेषण केलं तर तुम्हाला लक्षात येईल की GATT आणि WTO या 4 संस्थांवर आयोग सातत्याने प्रश्न विचारतो या राज्यसेवा पूर्व परीक्षेत. ओके, सो त्या अनुषंगाने देखील आपण या ठिकाणी आज आंतरराष्ट्रीय संस्था संदर्भाने बघत आहोत. ओके, त्यानंतर हे झाल्याच्यानंतर आपण मानव विकास संदर्भाने जे काही विविध निर्देशांक आहेत ते बघूयात. एकंदरीत करंटच्या अँगलने असणार आहे ते, चालू घडामोडीच्या अँगलने. समावेशक विकासामध्ये जे विविध योजना आहेत, ओके, ज्यामध्ये जनधन योजना, त्यानंतर आहे प्रधानमंत्री किसान सन्मान योजना वगैरे जे काही योजना आहेत ते आपण सविस्तर बघूयात. ओके, त्यानंतर जमीन सुधारणा संदर्भात छोटा टॉपिक आहे ते देखील आपण येणाऱ्या 10 मार्चपर्यंत आपण ते कंप्लीट करण्याचा आपला प्रयत्न आहे, मानस आहे. ओके, पायाभूत संदर्भात जे काही आतापर्यंत योजना आहे त्या आपण पंचवार्षिक योजनेमध्ये बघितलेच आहे, मात्र काही जे महत्त्वाची योजना आहे ज्यावर आयोग प्रश्न विचारतो ते आपण परत बघूयात या अनुषंगाने. आणि करंटचे जे काही करंट चालू घडामोडी संदर्भात जे प्रश्न आहेत ते आपण बघूयात. ओके, या अर्थशास्त्र या विषयाच्या अनुषंगाने. सो कुठलाही वेळ वाया न घालवता आपल्या आता सुरू करूयात. सो सर्वात आधी आपण आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या संदर्भाने माहिती जाणून घेऊया. सो आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आपल्याला या नाणेनिधीचे 190 सदस्य देश असल्याचे दिसून येतो, जे शाश्वत विकास आणि आपल्या देशाच्या समृद्धीसाठी म्हणजे एकंदरीत जगामध्ये जी काही शाश्वत आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर त्या आंतरराष्ट्रीय शाश्वत विकास आणि समृद्धी साध्य करण्यासाठी कार्य करत असते. ओके, कोण? आंतरराष्ट्रीय नाणेनिधी. उत्पादकता असेल, रोजगार निर्मिती असेल, आर्थिक कल्याण असेल, या आर्थिक कल्याणाच्या वाढीसाठी
आवश्यक असलेले जे काही आर्थिक स्थैर्य आहे, ओके, अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक स्थैर्य निर्माण करणे किंवा आर्थिक स्थैर्य टिकवून ठेवणे किंवा एखाद्या वेळेस जेव्हा एखादा विकसनशील देश असेल किंवा गरीब देश असेल, आर्थिक डबघाईस आलेला असेल, तर अशा वेळेस त्या संस्थेला मदत देखील करणे किंवा त्या देशाला मदत देखील पुरवण्याचे काम हे या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीद्वारे केले जात असतो. ओके. आता आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे 3 महत्त्वाचे उद्दिष्ट या ठिकाणी लक्षात घ्यायला हवं. ओके. कुठले 3 महत्त्वाचे उद्दिष्ट आहेत? त्यामध्ये आहे नाणे सहकार्य वाढवणे, त्यानंतर आहे व्यापार आणि विकासास विस्तार करणे, दुसरं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे समृद्धीला जे काही म्हणजे विकासात्मक जे काही समृद्धी आहे त्याला जर हानी पोहोचत असेल, ओके, एखाद्या अर्थव्यवस्थेच्या समृद्धीला हानी पोहोचत असतील, तर अशा वेळेस त्या धोरणांना परावृत्त करणं म्हणजे त्या धोरणापासून त्या अर्थव्यवस्थेला बाजूला सारणे, अशा पद्धतीची 3 वैशिष्ट्ये किंवा 3 उद्दिष्ट आपण या IMF संदर्भाने सांगू शकतो आहोत. आता हे IMF स्थापन होण्यामागचे कारण काय आहे? तर एक आपल्याला दिसून येतो की 1929 मध्ये जी आलेली जागतिक महामंदी, ओके, ज्यामध्ये अमेरिकेमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये त्यावेळेस जी मंदी आहे ती दिसून आली आणि दुसऱ्या जागतिक महायुद्धातून म्हणजे वर्ल्ड वॉर सेकंडमध्ये जे काही आपली देशामध्ये जे समाजवादी देश होते, ओके, ज्याला आपण कम्युनिस्ट कंट्री, त्यानंतर जे वेगवेगळे देश होते जे आपापसात लढत होते, तर त्या जागतिक महायुद्धानंतर, दुसऱ्या महायुद्धानंतर जे एकंदरीत जगाची अर्थव्यवस्था जी डबघाईस आली होती त्याला परत सावरणे आणि एकंदरीत नियंत्रण आता परत जर अशी परिस्थिती उद्भवली तर ते आपल्या नियंत्रणाबाहेर जाता कामा नये, या उद्देशाने जे जागतिक नेते होते, जे मोठ्या देशाचे, जे डेव्हलप देशाचे जे नेते होते, या ठिकाणी तुम्ही या इमेजमध्ये बघू शकता. सो अशा लोकांनी काय केलं तर एकत्रित येऊन आता आपल्याला कुठली तरी आपल्या अर्थव्यवस्थेला जर सावकाश आणि समृद्धपूर्ण जर परत उभा करायचं असेल तर एक संस्था असणे आवश्यक आहे, अशा पद्धतीने त्यांनी ठरवले आणि या उद्देशाने हळूहळू संकल्पना ही विकसित होऊन 4 जुलै 1944 या रोजी ब्रेटन वूड कुठे आहे तर अमेरिकेमध्ये ब्रेटन वूड यांच्या अध्यक्षतेखाली, ओके, सो अमेरिकेच्या जे त्यावेळेचे अध्यक्ष होते, तत्कालीन अध्यक्ष ब्रेटन वूड, ते यांच्या अध्यक्षतेखाली 4 जुलै 1944ला ही परिषद भरवण्यात आली. अमेरिकेच्या जे काही न्यू हॅम्पशायरमधील न्यू हॅम्पशायर या ठिकाणामध्ये ही परिषद भरवण्यात आली आणि या ठिकाणी IMF आणि वर्ल्ड बँक हे दोन्ही संस्था स्थापन करण्याची या ठिकाणी, ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँक स्थापन करण्याची जी तरतूद आहे ते त्या संदर्भाने ठराव पास करण्यात आला. आता थोडक्यात इतिहास ब्रीफमध्ये म्हणजे परीक्षेच्या अनुषंगाने जाणून घ्यायचं झालं तर 1930च्या महामंदीनंतर आपल्याला वेगवेगळ्या देशाची जी अर्थव्यवस्था आहे ती ढासळल्याचे आपल्याला दिसून येतं आणि यावर अधिक परिणाम म्हणून किंवा त्याच्यावर दुष्काळात 13वा महिना म्हणून दुसरा वर्ल्ड वॉर आल्याचे आपल्याला दिसून येतं. ओके. सो अशा वेळेस 44 देशांनी, ओके, 1944मध्ये जवळपास 44 देशांच्या सहकार्याने ही चौकट उभी राहिली, ज्यामध्ये जुलै 1944मध्ये अमेरिकेतील न्यू हॅम्पशायर, ओके, प्रोनाऊन्सिएशन करण्यात थोडा जड जातो. सो अमेरिकेतील जी काही न्यू हॅम्पशायर जे शहर आहे त्या ठिकाणी ब्रेटन वूड्स यांच्या अध्यक्षतेखाली परिषद भरवण्यात आलेली होती, जी संयुक्त राष्ट्राची परिषद होती. ओके. आणि यामध्ये IMFची संकल्पना मांडण्यात आली, सोबतच वर्ल्ड बँकेचे. ते आपण वर्ल्ड बँकेच्या जेव्हा सबसिक्वेंट स्लाइडमध्ये बघूयात तेव्हा आपण ते थोड्यात ते रिकॉल करूयात. ओके. सो स्थापना कधी झाल्याचे आपल्याला दिसून येतो तर स्थापना या ठिकाणी 27 डिसेंबर 1945 रोजी झाल्याचे दिसून येतो आणि प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात 1 मार्च 1947ला या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. ओके. सो जर स्थापना विचारलं तर आपल्याला माहिती असायला हवं 27 डिसेंबर 1945 आणि प्रत्यक्ष कामकाज किंवा अंमलात कधी आलं आहे, सुरुवात कधी झाली तर 1 मार्च 1947. आता IMFचे सदस्य असल्याशिवाय, खूप महत्त्वाचा पॉईंट आहे या ठिकाणी, काळजीपूर्वक लक्ष द्या. IMFचे सदस्य असल्याशिवाय आंतरराष्ट्रीय पुनर्रचना आणि विकास बँकेचं, ज्याला आपण वर्ल्ड बँक म्हणतो, सो या वर्ल्ड बँकेचे सदस्यत्वासाठी कुठलाही देश पात्र नसतो. जोपर्यंत एखादा देश IMFचा सदस्य होत नाही तोपर्यंत त्या देशाला वर्ल्ड बँकचे सदस्यत्व पद दिले जात नाही. ओके. डोक्यात कायम फिट करून ठेवा. ओके. प्रश्न आला तर अशाच अनुषंगाने किंवा अशा पद्धतीचा प्रश्न विचारला जाईल. ओके. सो सध्याचे जे अध्यक्ष आहेत त्या सध्याच्या अध्यक्षाबद्दल कदाचित प्रश्न विचारला जाऊ शकतो. क्रिस्टालिना जॉर्जिवा हे या IMFचे पहिले महिला अध्यक्ष आपल्याला दिसून येतात. ओके. क्रिस्टालिना जॉर्जिवा हे एकूणात 12वे अध्यक्ष प्रेसिडेंट या IMFचे दिसून येतात. ओके. ज्यामध्ये आपल्या भारतीय वंशाच्या गीता गोपीनाथ हे या ठिकाणी आपल्याला
डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून पहिली डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर अशा पद्धतीने दिसून येतो. ओके. त्यानंतर उद्दिष्ट काय आहेत या IMFचे, तर आर्थिक सहकार्याला चालना देणे. त्यानंतर आहे आर्थिक स्थैर्य, जी अर्थव्यवस्था आहे वेगवेगळ्या त्या अर्थव्यवस्थेला सुरक्षित आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देणे. आंतरराष्ट्रीय व्यापार जो आहे त्या आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये सुलभीकरण आणणे. उच्च रोजगार असेल, शाश्वत विकास असेल तर या शाश्वत विकासाला तसेच आर्थिक विकासाला चालना देणे. स्थूल आर्थिक विकास घडवून आणणे. विकसनशील देशांना धोरणात्मक सल्ला देणे आणि वेळ पडल्यास त्यांना वित्तपुरवठा करणे. विनिमय दर संदर्भात स्थिरता राखणे आणि आंतरराष्ट्रीय देयक प्रणालीला प्रोत्साहन देणे अशा पद्धतीची उद्दिष्टे या IMFची या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. ओके. सध्या IMFचे 190 सदस्य देश असल्याचे दिसून येतो आहे. ओके. सो पुढे जाऊयात आता. या ठिकाणी IMFचे काही कार्य दिलेले आहेत ते तुम्ही या स्लाईडवर बघू शकता. सर्वात आधी आपण आर्थिक सहाय्य पुरवतो, तर कोणत्या देशाला आर्थिक सहाय्य पुरवतो? ओके. तर ते बघूयात. तर ही एखाद्या देशामध्ये देयक संतुलन म्हणजे काय, जे काही आपण ॲसेट्स आहे, ओके, ज्याला आपण नॉन परफॉर्मिंग ॲसेट जेव्हा डबघाईस आलेली असेल किंवा तो त्यांचा जो काही अर्थव्यवस्था कोसळत असेल अशा वेळेस जर सध्याचं एक्झाम्पल घ्यायचं झालं तर मागील 2-3 वर्षापासून आपण बघतो आहोत श्रीलंकेची जी अर्थव्यवस्था आहे ती ढासळत चाललेली होती. मग त्यांनी IMFकडे अर्ज केलेला होता कर्जासाठी. परत इकडे पाकिस्तानमध्ये देखील पाकिस्तानकडून IMFकडे कर्ज मिळण्यासाठी अर्ज करण्यात आल्याचे आपल्याला दिसून येतं. ओके. सो अशा पद्धतीने जे काही ज्या देशाची अर्थव्यवस्था ढासळत असतात अशा देशांना, आणि विशेष म्हणजे ते त्या IMFचे सदस्य असणे बंधनकारक आहे. ओके. जोपर्यंत ते IMFचे सदस्य असणार नाही तोपर्यंत त्यांना अल्पकालीन कर्ज या ठिकाणी अल्पकालीन कर्ज त्यांना पुरवण्यात येतो. सो हे अल्पकालीन कर्ज त्यांना मिळणार नाही. जेव्हा ते सदस्य म्हणून त्या ठिकाणी जॉईन होतील किंवा सदस्य म्हणून त्यांना ग्राह्य धरलं जाईल तेव्हाच त्यांना ही अल्पकालीन आर्थिक जो मदत आहे तो पुरवल्या जातो आहे. ओके. आंतरराष्ट्रीय साठा भरून काढणे. त्यानंतर आहे चलन स्थिर करण्यासाठी आणि आर्थिक वाढीसाठी परिस्थिती मजबूत करण्यासाठी एखाद्या अर्थव्यवस्थेची जी आर्थिक वाढ आहे किंवा आर्थिक परिस्थिती आहे ते त्यावेळेस त्यांची आर्थिक परिस्थिती मजबूत करण्यासाठी पैसे देते इन द सेन्स आर्थिक मदत करण्याचे काम IMF करीत असतो. ओके. यालाच IMFच्या देखरेखीखाली देशांनी स्ट्रक्चरल ॲडजस्टमेंट पॉलिसी राबवायला हवी. ओके. SAP कोणत्या संस्थेशी निगडीत आहे असा प्रश्न जर आला तर आपल्याला माहिती असायला हवं. यावर प्रश्न तर आलेला नाही, मात्र UPSCमध्ये यावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. सो त्या अनुषंगाने या ठिकाणी हे तुम्ही बघू शकता. SAP ज्याला स्ट्रक्चरल ॲडजस्टमेंट पॉलिसी म्हणजे काय, तर एखाद्या देशाची जी काही चलन व्यवस्था आहे किंवा अर्थव्यवस्था आहे ते बरोबर वर्क करते आहे की नाही, त्यावेळेस अशा पद्धतीने त्या देशामध्ये जर आपण मदत केली, आर्थिक मदत केली तर ते जो काही कर्ज आहे तो परत फेडू शकेल की नाही अशा पद्धतीची जी एकंदरीत स्ट्रक्चरल योजना आखून IMF मदत करीत असतो. सो यालाच आपण स्ट्रक्चरल ॲडजस्टमेंट पॉलिसी असे संबोधत असतो. ओके. IMF अंतर्गत सर्व्हेलन्स देखील आपल्याला दिसून येतो, ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय नाणे व्यवस्थेवर देखरेख ठेवते. ओके. जे काही आंतरराष्ट्रीय नाणे व्यवस्था आहे, जी काही करन्सीज आहे इंटरनॅशनल स्तरावर, जे काही आपण वित्त बघतो आहोत की वेगवेगळ्या देशांमध्ये आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर जे व्यवहार करतो त्या संदर्भाने सर्वेक्षण किंवा सर्व्हेलन्स करण्याचे, निरीक्षणाचे काम हे IMF करीत असतो. जागतिक स्तरावर तसेच वैयक्तिक देशांमध्ये होणाऱ्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून स्थिरतेच्या संभाव्य जोखमीवर प्रकाश टाकण्याचे काम परत तेच आर्थिक संदर्भाने एखाद्या जागतिक स्तरावर एखाद्या देशावर प्रचंड आर्थिक आणीबाणी आली असेल तर अशा वेळेस ते त्या जोखमीवर कुठल्या परिस्थितीमुळे ते अर्थव्यवस्थेला डबघाईस येण्यास ते कारणीभूत आहे अशा पद्धतीने त्यावर देखील प्रकाश टाकण्याचे काम हे IMF करीत असतो. ओके. क्षमता विकासावर म्हणजे केंद्रीय बँका असतील, नंतर वित्त मंत्रालय असेल, कर अधिकारी असतील, इतर आर्थिक संस्थांना तांत्रिक सहाय्य किंवा प्रशिक्षण देणे हे काम देखील या IMFद्वारे केले जात आहे. ओके. सो या ठिकाणी बघू शकता एखाद्या देशांना सार्वजनिक महसुलात वाढ करण्यासाठी बँकिंग प्रणालीचे आधुनिकीकरण करण्यास त्यांना प्रोत्साहन देणे, मजबूत कायदेशीर चौकटी विकसित करणे अशा पद्धतीने, सोबतच प्रशासनात सुधार, मायक्रो इकॉनॉमिक्स किंवा वित्तीय डेटाचे रिपोर्टिंग वाढवण्यास मदत करणे हे वेगवेगळे काम या IMFचे असल्याचे दिसून येतो. यामध्ये देशांना शाश्वत विकासासाठी जे काही आपण SDGs गोल ठरवलेला आहे 2030 पर्यंत जे ध्येय आहे ते गाठण्यास मदत करण्यासाठी एक प्रोत्साहक म्हणून या IMFकडे आपण बघू शकतो. ओके. पुढे जाऊयात. आता याची रचना कशी असते ते बघूयात. सो यामध्ये
जे काही वेगवेगळे रचना आहेत त्याच्यामध्ये आपल्याला बोर्ड ऑफ गव्हर्नर, त्यानंतर आहे मंत्रिस्तरीय समित्या दिसून येतात. ओके. त्यानंतर कार्यकारी मंडळ दिसून येतो. ओके. IMF संदर्भात जे व्यवस्थापन मंडळ आहे ते दिसून येतात. अशा पद्धतीने आपल्याला हे जी काही रचना आहे ते या ठिकाणी दिसून येतात. सो बोर्ड ऑफ गव्हर्नरमध्ये कोणाचा समावेश होतो? तर यात प्रत्येक देशातील एक गव्हर्नर आणि एक पर्यायी गव्हर्नर. ओके. कायम लक्षात ठेवा, यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. प्रत्येक देशासाठी एक गव्हर्नर आणि एक पर्यायी गव्हर्नर यांचा समावेश या बोर्ड ऑफ गव्हर्नरमध्ये केला जातो आहे. प्रत्येक देश आपले 2 गव्हर्नर नियुक्त करत असतो. ओके. अशा पद्धतीने एक गव्हर्नर आणि एक पर्यायी गव्हर्नर. समजा भारतामध्ये विचारात घेतलं तर भारतामध्ये गव्हर्नर म्हणून कोण जातील? तर भारताचे गव्हर्नर म्हणून उपस्थित कोण राहणार आहेत? तर जे आपले अर्थमंत्री आहेत, अर्थमंत्री हे आपले भारताचे गव्हर्नर म्हणून या IMFमध्ये उपस्थित राहतील. आणि जे काही आपले RBIचे जे केंद्रीय बँकेचे जे गव्हर्नर आहेत ते ॲज अ पर्यायी गव्हर्नर, ओके, ॲज अ पर्यायी गव्हर्नर म्हणून ते त्या ठिकाणी उपस्थित राहतात. सो अशा पद्धतीने 2 गव्हर्नर नियुक्त केले जातात प्रत्येक देशामध्ये. सो त्यांच्यामध्ये काही या बोर्ड ऑफ गव्हर्नरकडे काही अधिकार असतात. कार्यकारी मंडळावर तसेच कार्यकारी संचालकाची निवड करणे आणि नियुक्ती करण्याची जबाबदारी या संस्थेची असते. ओके. जे काही कार्यकारी मंडळ आहे त्या कार्यकारी मंडळाचा जो संचालक निवडायचा असेल तर अशा वेळेस या बोर्ड ऑफ गव्हर्नरचे जे सदस्य आहेत ते सदस्य निर्णय घेत असतात आणि त्या पद्धतीने त्यांची नियुक्ती केली जात असते. कोटा वाढीला मंजुरी देणे, जो कोटा ठरवलेला आहे विशिष्टपणे, एखादा देश समजा IMFचा सदस्य होऊ इच्छितो आहे तर अशा वेळेस त्या देशावर इतकी रक्कम साधारणतः तुम्ही या आपल्या IMFकडे ठेवा, तेव्हा म्हणजे त्यांच्या पद्धतीने तो कोटा त्यांना विकसित देश असेल तर जास्त कोटा ठरवण्यात येतो आणि विकसनशील देश असेल तर कमी. सो अशा पद्धतीने कमी अधिक प्रमाणात कोटा ठरवण्याचे काम देखील या बोर्ड ऑफ गव्हर्नरकडे असतो. ओके. नवीन सदस्यांचा प्रवेश असेल तसेच सभासदाची सक्ती संदर्भात माघार घेणे, एखादा सभासद देश माघार घेऊ असेल तर अशा माघार घेत असेल तर त्यांचा जो काही प्रस्ताव आहे त्याला मंजुरी देण्याचे काम या बोर्ड ऑफ गव्हर्नरकडे असतो. ओके. त्यानंतर करार असेल, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि वित्तीय समिती आणि विकास समिती या 2 मंत्रिस्तरीय समिती या संचालक मंडळाला सल्ला देतात. आता जे काही बोर्ड ऑफ गव्हर्नर आहेत ते बोर्ड ऑफ गव्हर्नर यामध्ये जे मंत्रिस्तरीय समित्या जे आहेत आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संदर्भात किंवा नाणे आणि वित्तीय संदर्भात जे काही समिती आहे हे 2 समिती या बोर्ड ऑफ संचालक मंडळाला, बोर्ड ऑफ गव्हर्नरला आपला सल्ला देत असतात वेगवेगळ्या कामामध्ये. ओके. सो हे देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता. त्यानंतर आहे मंत्रिस्तरीय समित्या. आता IMF संदर्भात एक इथं इन्फॉर्मेशन आहे ते बघू. IMF आणि जागतिक बँके समूहाचे जे संचालक मंडळ असतात ते साधारणतः वर्षातून एकदा IMF आणि जागतिक बँकेच्या वार्षिक बैठकीदरम्यान आपापल्या संस्थांच्या कामावर चर्चा करण्यासाठी बैठक घेतात. ओके. जे काही वर्ल्ड बँक आहे आणि IMF आहे, या IMF आणि वर्ल्ड बँकेचे जे सदस्य आहेत, जे बोर्ड ऑफ गव्हर्नरचे जे सदस्य आहेत ते दरवर्षी एकत्रितपणे वर्षातून एकदा ते आपल्या जे काही आपल्या वार्षिक बैठकीत वेगवेगळ्या कामावर किंवा वेगवेगळ्या कामं जे झालेले आहेत, केलेले आहेत त्यावर चर्चा करण्यासाठी बैठक घेत असतात. हे देखील लक्षात ठेवा. त्यानंतर आहे मंत्रिस्तरीय समित्या. तर संचालक मंडळाला 2 मंत्रिस्तरीय समित्या सल्ला देतात. आपण बघितलेलं आहे ज्यामध्ये हे आंतरराष्ट्रीय नाणे आणि वित्तीय समिती आणि विकास समिती हे यामध्ये यांच्यात आंतरराष्ट्रीय नाणे आणि वित्तीय समिती यांचा समावेश होतो. मंत्रिपरिषदीय जी समिती आहे त्यामध्ये हे 2 सदस्य येतात. ओके. एक तर आहेत आंतरराष्ट्रीय नाणे आणि वित्तीय समिती आणि विकास समिती. ओके. सो विकास समिती आणि आंतरराष्ट्रीय नाणे समिती यांचा समावेश या मंत्रिस्तरीय समितीमध्ये होतो. IMFचे जे 24 सदस्य आहेत या जे 190 गव्हर्नरच्या गटातून तयार केले जातात आणि सर्व सदस्य देशाचे प्रतिनिधित्व करतात. ओके. क्या हुआ सर, कुछ समझा नहीं. ठीक आहे. सो यामध्ये 190 देश आहेत. त्या 190 देशांच्या गटातून 24 सदस्य या मंत्रिस्तरीय समित्यामध्ये आहेत. अशा पद्धतीने या ठिकाणी दिले. जे काही मंत्रिस्तरीय समिती आहे त्यामध्ये 24 सदस्य आहेत जे 190 देशांचे जे काही वेगवेगळे गव्हर्नर आहेत त्यांनी निवडून पाठवलेले समितीचे सदस्य आहेत. सो यात आंतरराष्ट्रीय नाणे आणि वित्तीय व्यवस्थेवर व्यवस्थापन संदर्भात चर्चा होतो. जे काही वेगवेगळे करार IMF संदर्भाने आहेत त्या करारांमध्ये काही सुधारणा घडवून आणण्यासंदर्भात कार्यकारी मंडळाच्या जे काही प्रस्ताव आहेत त्या कार्यकारी मंडळाच्या प्रस्तावावरही चर्चा होत असतो. जे काही कार्यकारी मंडळ आपण सबसिक्वेंट स्लाइडमध्ये बघणार आहोत त्या संदर्भात जे प्रस्ताव त्यांनी पाठवलेला असेल त्यावर चर्चा करण्याचे काम या मंत्रिस्तरीय समितीमध्ये केलं जात आहे.
जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम करणार अशा इतर जी काही कोणती सामाजिक समस्या असेल किंवा चिंता असेल, त्या चिंतेच्या संदर्भाने किंवा अर्थव्यवस्थेला घातक ठरणाऱ्या बाबी संदर्भाने चर्चा करण्याचे काम या मंत्रिस्तरीय समित्यामध्ये केलं जात आहे. पुढे जाऊयात. त्यानंतर आहे विकास समिती. ओके, आता या विकास समितीमध्ये काय आहे, तर 2 समित्या बघितल्या होत्या ना आपण. या मंत्रिस्तरीय समितीमध्ये 2 समित्या आहेत. एक आहे आंतरराष्ट्रीय नाणे आणि वित्तीय समिती आणि दुसरी आहे ही विकास समिती. सो या विकास समितीमध्ये आपल्याला 25 सदस्य दिसून येतात. ओके, 25 सदस्यीय ही विकास समिती दिसून येतो. आणि जर आंतरराष्ट्रीय नाणे आणि वित्तीय समिती म्हटलं तर 24 सदस्य दिसून येतात. ओके, हे लक्षात ठेवा. सध्या तरी ही एक संयुक्त समिती असते ज्यामध्ये IMF आणि जागतिक बँकेचे जे संचालक मंडळाचे 25 सदस्य असतात. ओके, या विकास समितीमध्ये दोन्ही संस्थांचे म्हणजे संयुक्त समिती कुठली, तर IMF आणि जागतिक बँकेचे जे संचालक मंडळ आहेत, त्या संचालक मंडळाद्वारे नियुक्त असे 25 सदस्य या विकास समितीमध्ये आपल्याला दिसून येतो आहे. विशेषतः उदयोन्मुख बाजार आणि विकसनशील देशांमध्ये जे काही विकासाशी संबंधित मुद्द्यावर IMF आणि जागतिक बँकेच्या संचालक मंडळांना सल्ला देण्याचे काम हे विकास समिती करीत असतात. म्हणजे दोन्ही समित्यांना वेगवेगळ्या बाबी संदर्भात विकास समितीद्वारे सल्ला दिला जातो. ओके, त्यानंतर आहे कार्यकारी मंडळ. कार्यकारी मंडळामध्ये हे संचालक मंडळाने निवडलेले 24 सदस्यांचे कार्यकारी मंडळ आहेत. ओके, यात देखील 24 सदस्य हे संचालक मंडळ म्हणजे बोर्ड ऑफ गव्हर्नरद्वारे नियुक्त असे सदस्य या मंडळामध्ये किंवा या कार्यकारी मंडळामध्ये कार्य करत असतात. ओके, यामध्ये दैनंदिन कामकाज चालवणे आणि जे वेगवेगळे दैनंदिन स्वरूपाचे जे कामकाज आहे त्यामध्ये सहभाग घेणे किंवा एखादी प्रस्ताव असेल त्याला मान्यता देण्यासंदर्भात जे मंत्रिस्तरीय समिती आहे त्याकडे पाठवणे, अशा पद्धतीची जी काही तरतूद आहे त्या संदर्भाने कार्य करण्याचे काम हे कार्यकारी मंडळ करीत असतात. ओके, यामध्ये IMF जे कर्मचारी आहेत यांच्या सदस्य देशांच्या अर्थव्यवस्थेच्या आर्थिक आरोग्य तपासणीपासून ते जागतिक अर्थव्यवस्थेसंबंधित धोरणात्मक मुद्द्यांपर्यंत निधीच्या कामापर्यंत सर्व पैलूवर चर्चा या कार्यकारी मंडळावर ठेवली जाते. ओके, नंतर आहे प्रत्येक सदस्याची जी मते आहेत त्यांच्या मूळ मतांची म्हणजे सर्व सदस्यांना समान वाटप केले जातो आणि कोट्या आधारित मतांची बेरीज समान करतात. सदस्याचा कोटा त्याची मतदानशक्ती ठरवतो. आता काय, तर जे काही सदस्य देश आहेत या 190 जे आपले IMF मध्ये सदस्य आहेत त्या प्रत्येक देशाच्या सदस्यांना किंवा प्रत्येक देशाचे जे प्रतिनिधी आहेत त्या प्रतिनिधींना योग्य प्रमाणावर वाटप मिळेल किंवा योग्य प्रमाणावर त्यांच्या मतांची जी व्हॅल्यू आहे ते कन्सिडर केलं जाईल अशा पद्धतीने. आणि सोबतच जे काही कोटा आधारित जे देश आहे, कोटा आधारित ज्या देशांनी आपल्या मतांची कोटा आधारित जे काय म्हणू शकतो आपण, तर जे काही जास्त विकसनशील देश आहेत किंवा जास्त विकसित देश आहेत त्यांनी आपापल्या जे काही आपल्या उत्पन्नातील किंवा एक पैशाच्या स्वरूपात जो कोटा यांच्याकडे ठरवण्यात आलेला आहे IMFद्वारे इतके आपल्याला तुम्हाला रक्कम ठेवायची, त्या पद्धतीने देखील त्यांना मतदानाचा अधिकार देण्यात येतो. सो अशा पद्धतीने सदस्याच्या कोटानुसार त्यांना मतदान शक्ती प्राप्त होत असतो. ओके, समजा अमेरिका USA आहे तर USAला $10 लाख इतका त्यांचा कोटा ठरवलेला आहे. तर या बदल्यात त्यांना जास्तीच्या मताधिकाराचा अधिकार देण्यात येईल. ओके, समजा इंडियाच्या संदर्भात भारताच्या संदर्भात आपण विचार घेतला तर आपण फक्त $1 लाख इतका कोटा त्यांनी आपल्यासाठी विकसनशील देश ॲज अ विकसनशील देशमध्ये म्हणून संबोधलेलं आहे. तर आपली जी काही चर्चा आहे किंवा आपले जे म्हणणे आहेत त्याला कमी महत्त्व असेल ॲज कम्पेअर टू या USAच्या म्हणण्याला, कारण यांच्याकडे जो कोटा जो मूल्य आहे यांचा जो रेशो ठरवलेला आहे तो जास्त आहे. ओके, सो अशा पद्धतीने या ठिकाणी कोटा मूल्य ठरवण्यात येतो. ओके, आय होप तुम्हाला समजलेलं असेल. सो याचे व्यवस्थापन करण्यासाठी काही व्यवस्थापकीय संचालक देखील आपल्याला दिसून येतात. ओके, IMFचे सदस्य आपल्याला दिसून येतात. इतर कोणतेही राज्य मग ते संयुक्त राष्ट्राचे सदस्य असो वा नसो. ओके, IMFचे सदस्य होण्यासाठी आपल्याला कुठल्याही देश या IMFमध्ये सदस्य होऊ शकतो. ओके, काही अटी ठरवून दिलेल्या आहेत जे संचालक मंडळाद्वारे वेळोवेळी निश्चित केल्या जातात. त्या अटीनुसार एखादा मग तो अविकसित देशही असेल किंवा विकसनशील देश असेल तर तो IMFकडे अर्ज करू शकतो. मात्र जेव्हा आपल्याला वर्ल्ड बँकेच्या संदर्भात आपण अर्ज करत असतो तर त्यावेळेस आपण ऑलरेडी IMFचे सदस्य असायला हवं. ओके, जर आपण IMFचे सदस्य असणार नाही तर आपल्याला वर्ल्ड बँकचे सदस्यत्व म्हणून स्वीकारणार नाही. ओके, IMFचे सदस्यत्व ही IBRDA ज्याला आपण वर्ल्ड बँक असे म्हणत असतो ते बघूयात आपण पुढच्या याच्यामध्ये IBRDA काय आहे. तर
IB इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट अशा पद्धतीची, तर त्याच्यासाठी आपली ही पूर्वअट दिसून येतं. ओके, म्हणून आपल्याला वर्ल्ड बँक सदस्यत्व प्राप्त करायचे असेल तर आपल्याला IMFचे सदस्य असणे बंधनकारक आहे. सो मगाशी कोटा पद्धती जी आपण म्हणत होतो, कोटा वर्गणी, ते काय आहे ते या ठिकाणी बघू शकता तुम्ही. IMFमध्ये एखादा देश सामील होतो, त्या सामील झाल्याच्या नंतर प्रत्येक देश विशिष्ट रकमेचे योगदान त्याला IMFकडे ठेवत असतो. ज्या पद्धतीने आपण RBI संदर्भाने आपण बघतो आहोत की RBIमध्ये आपण जी काही रोखता निधी आपण ठेवत असतो. ओके, RR, CRR, कॅश रिझर्व्ह रेशो, विशिष्ट प्रमाणात बँकेच्या जो भाग आहे, एकूण जो काही भांडवल आहे त्या एकूण रकमेपेक्षा काही रक्कम आपण RBIकडे ठेवत असतो. त्याच पद्धतीने गव्हर्नमेंट, वेगवेगळ्या देशाचे वेगवेगळे गव्हर्नमेंट आहेत, ते आपल्या एकूण उत्पन्नातून, त्यांच्या एखाद्या राष्ट्रीय उत्पन्नातून विशिष्ट टक्के रक्कम त्या यांच्या IMFकडे ठेवत असतो. त्यालाच आणि वेळोवेळी ते विकसित देश आणि विकसनशील देश या पद्धतीने ते निर्धारित केले जातात, हे कोटा पद्धती. ओके, सो त्यानुसार हे योगदान देत असतात विशिष्ट रकमेचे. ओके, त्यालाच आपण कोटा सबस्क्रिप्शन या ठिकाणी आपण म्हणत असतो, जे देशाची संपत्ती आणि आर्थिक कामगिरीवर कोटा फॉर्म्युलावर आधारित असते. ओके, आणि हे विशेषतः आपल्याला GDP भारित सरासरी 50% म्हणजे जो काही भार आहे यांचा. ओके, समजा एखाद्या देशाचा जो काही GDPवर आधारित उत्पन्न असेल तो 100% असेल, तर त्याच्यामध्ये 50% जी कोटा पद्धती त्यांनी निश्चित केलेली आहे. भारतामध्ये 1,00,000 GDPवर आधारित आपला इन्कम असेल तर 50,000 आपण त्या IMFकडे ॲज अ कोटा पद्धती म्हणून किंवा ॲज अ रिझर्व्ह रेशो म्हणून त्या ठिकाणी आपण ठेवू शकतो. ओके, सो या ठिकाणी 30% मोकळेपणा म्हणजे जर कधीही आपल्याला गरज पडली तर ते रक्कम आपल्याला काढता येते. अशा पद्धतीने 30% रक्कम आपण त्या ठिकाणी ठेवत असतो. 10% रक्कम आर्थिक परिवर्तनशीलता, म्हणजे जे काही आपण फॉरेन करन्सीमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार करतो, तर अशा वेळेस जर आपल्याला फॉरेन करन्सीची गरज पडली तर त्यावेळेस आपण IMFकडून ते म्हणजे फॉरेन करन्सी स्वरूपात रुपयाच्या बदल्यात डॉलर घेऊ शकतो. यासाठी 15%. ओके, आंतरराष्ट्रीय राखीव, विशिष्ट इमर्जन्सीसाठी 5% राखीव. ओके, सो अशा पद्धतीने आपण कोटा पद्धती या ठिकाणी आपल्याला दिसून येतो आहे. ओके, त्यानंतर आहे स्पेशल ड्राईंग राईट्स, ज्याला SDR असे म्हणत असतात. सो हे एक प्रकारचे खाते युनिट आहे, ज्या पद्धतीने आपण कोटा पद्धती ठरवत असतो त्याच पद्धतीने स्पेशल ड्राईंग राईट्स, ज्याला SDR म्हटलं जातं. तर हे एक प्रकारचे आपल्याला या ठिकाणी दिसून येतो की चलन मूल्य हे चलनाच्या SDR बास्केटच्या बाजार विनिमय दराच्या आधारे अमेरिकन डॉलरमधील मूल्यांचा सारांश देऊन निर्धारित केले जाते. ओके, सोप्या शब्दात आपण समजूया SDR म्हणजे काय आहे. तर SDR म्हणजे काय, तर समजा आपण IMFकडे आपण समजा $1 लक्ष ठेवले. ओके, आता जेव्हा आपल्याला एखाद्या दुसऱ्या देशाशी व्यवहार करायचा आहे, तर दुसऱ्या देशाशी व्यवहार करता वेळेस आपल्याला $1 लक्ष आपण रुपयामध्ये तर ते दुसऱ्या देशाशी व्यवहार करू शकत नाही. तर आपण आंतरराष्ट्रीय चलनामध्ये जे की आहे डॉलर, सो या अमेरिकन डॉलरमध्ये आपण ते चलन करत असतो. ओके, सो अशा वेळेस जर समजा आपल्याला अधिक आंतरराष्ट्रीय चलनाची आवश्यकता भासली तर अशा वेळेस आपण त्या IMFकडे धाव घेऊ शकतो. ओके, सो अशा पद्धतीने त्यांनी SDR ठरवलेलं असतं प्रत्येक देशाच्या, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्वरूपात आपल्याला ते रक्कम त्या SDR स्वरूपात ठेवणे गरजेचे असते. ओके, ज्यामध्ये अमेरिकन डॉलर स्वरूपात असेल, त्यानंतर युरोपियनचे जे काही कंट्री आहेत ते युरो स्वरूपात ठेवत असतात, जपानी येनच्या स्वरूपात जपानी येनमध्ये ठेवत असतात, पाऊंड स्टर्लिंग आहे, चीनची जी काही रेनमिन्बी आहे त्यामध्ये ठेवत असतात. सो अशा पद्धतीने विशिष्ट रक्कम त्यांनी ठरवून दिलेले असतात आणि हे कागदी स्वरूपात ठेवत असतात. म्हणजे जे बॉन्ड आपण म्हणतो, आपल्या देशामध्ये बॉन्डच्या स्वरूपात आपण एखाद्याला कर्ज वगैरे देत असतो बँकेद्वारे, RBIद्वारे, त्याच पद्धतीने हे बॉन्डच्या स्वरूपात आपण एखादा गव्हर्नमेंटकडून ते लिहिलं जातो आणि त्या IMFकडे ठेवला जातो आहे. तर यालाच आपण स्पेशल ड्रॉईंग राईट्स आपण म्हणत असतो. ओके, सो याला कागदी चलन देखील म्हटलं जातं. आयोगाने यावर प्रश्न विचारलेला आहे की SDRला कागदी चलन म्हटलं जातं, कुठल्या वस्तू विनिमयाला कागदी चलन म्हटलं जातं, तर या SDRला आपल्याला कागदी चलन असे म्हणत असतो. ओके, सो त्यानंतर आहे SDRमध्ये कोटा देखील दर्शवला जातो. ज्या देशाचा जो काही SDRचा जी काही कोटा जास्त असेल त्या देशाला अधिक मतदान शक्ती प्राप्त होत असतो. पुढे जाऊयात. आता शेवटचा जो आहे महत्त्वाचे, ते IMFचे जे काही प्रकाशन आहेत त्या IMF संदर्भाने कुठले प्रकाशन IMF करीत असतो, कुठल्या पद्धतीचे जे पब्लिश आहेत ते पब्लिश करण्याचे जे अहवाल आहेत
इंडेक्स आहे ते हे आयोग किंवा जे काही संस्था आहे ते पब्लिश करत असतो. त्यामध्ये आहे वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक, ग्लोबल फायनान्शियल स्टॅबिलिटी, हे 2 लक्षात ठेवा, कायमच लक्षात ठेवा. यामध्ये आयोग प्रश्न विचारतो आपल्याला की कुठले आहेत ते. सो वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक, त्यानंतर आहे वर्ल्ड फायनान्शियल स्टॅबिलिटी रिपोर्ट, त्यानंतर फिस्कल मॉनिटर, रिजनल इकॉनॉमिक आउटलुक आणि 5वा जो आहे तो फायनान्स डेव्हलपमेंट. सो अशा 5 पद्धतीची जी अहवाल आहे ते प्रसिद्ध केले जाते. ओके, हे 2 कायमच म्हणजे आपल्याला माहिती असायला हवी. ग्लोबल फायनान्शियल स्टॅबिलिटी रिपोर्ट कोण पब्लिश करतो, तर ते IMF. ओके, सो अशा पद्धतीने IMF संदर्भात आपण बघितलेलं आहे. आता जागतिक वर्ल्ड बँक ग्रुप आपण ज्याला म्हणतो, जागतिक वर्ल्ड बँक, त्या संदर्भात माहिती बघूयात. सो जागतिक बँक ही एक आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था आपल्याला दिसून येतो, जी कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमधील सरकारांना भांडवली प्रकल्पांना निधी देण्यासाठी कर्ज देते आणि त्याचे मुख्यालय आपल्याला वॉशिंग्टन DC या ठिकाणी दिसून येतो. ओके, जी कमी आणि मध्यम उत्पन्न गट असलेल्या देशांना कर्ज देतो आहे. जे IMF आहे ते सदस्य देशांनाच अल्पकालीन स्वरूपाचे कर्ज देतो. मात्र जे IMF वर्ल्ड बँक आहे ते आपल्याला कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशाला कर्ज देत असल्याचे दिसून येतो. ओके, एक मिनटं. ओके, जे देश वर्ल्ड बँकेचे सदस्य आहेत, त्या वर्ल्ड बँकेचे सदस्य असणाऱ्या देशांना, मग ते विकसित असो की विकसनशील असो की अविकसित असो, या सर्व देशांना कमी आणि मध्यम उत्पन्न कर्ज देण्याचे काम हे करीत असतात. IMF हे दीर्घकालीन कर्ज देखील दिलं जाऊ शकते. ओके, मात्र अल्पकालीन कर्ज हे देत असतात. सो हे एक या ठिकाणी डिफरन्स लक्षात घ्या. जागतिक बँक समूह. ओके, या बँकेसमूहामध्ये आपल्याला 5 संस्था दिसून येतात. कुठल्या संस्था आहेत ते पुढे बघूयात. यांना हे विकसनशील देशांना कर्ज पुरवठा करणाऱ्या 5 संस्था आहेत. हे वर्ल्ड बँक हे विकसित देशांना कर्ज पुरवठा करत नाही. एक लक्षात घ्या, वर्ल्ड बँक हे विकसित देशांना कर्ज पुरवठा करत नसून विकसनशील देशांनाच कर्ज पुरवठा करतात. याच्यामध्ये 5 आंतरराष्ट्रीय संस्थांचा समावेश होतो, ज्याला वर्ल्ड बँकेचे कुटुंब म्हटलं जातो आहे. जगातील सर्वात मोठी आणि प्रसिद्ध विकास बँक ही वर्ल्ड बँक या अनुषंगाने आपण बघतो आहोत. आणि जी काही संयुक्त राष्ट्र आहे, युनोची निरीक्षक संस्था म्हणून या वर्ल्ड बँकेकडे बघितलं जातं. युनोमध्ये निरीक्षणाचे काम या वर्ल्ड बँकेद्वारे केलं जातो आहे. आता स्थापना बघूयात. जुलै 1944 मध्ये जेव्हा आपण ब्रिटन वूड परिषद IMF संदर्भाने बघितलं होतं, त्याच परिषदेनुसार IMF सोबतच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसोबतच 31 डिसेंबर 1945 रोजी या वर्ल्ड बँक ग्रुपची स्थापना झाल्याचे आपल्याला दिसून येतो. याचे जे मूळ नाव आहे ते आपल्याला मूळ नाव कदाचित विचारू शकतो. सो इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट अशा पद्धतीचं जे नाव आहे त्या ठिकाणी लक्षात घ्यायला हवं. इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट हे या वर्ल्ड बँकेचे मूळ नाव आपण म्हणू शकतो. सो जागतिक बँकेचे 5 संस्था एकत्रितपणे आहेत. सबसिक्वेंट स्लाइडमध्ये ते बघूयात. सो प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात कधी झाली, तर 1 जून 1946 रोजी या वर्ल्ड बँकेच्या प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात झाल्याचे दिसून येतो. त्यानंतर आहे मुख्यालय कुठे दिसून येतं, तर वॉशिंग्टन DC या ठिकाणी, या स्थानावर, वॉशिंग्टन DC या शहरात, अमेरिकेच्या जी USA मध्ये आहे त्या ठिकाणी आपली या वर्ल्ड बँकेचे मुख्यालय दिसून येतो. सोबतच IMFचे मुख्यालय देखील याच वॉशिंग्टन DC या ठिकाणी दिसून येतो. सध्या देश किती आहेत, तर 189 सध्या आपल्या वर्ल्ड बँकेमध्ये आहेत. सो 189वा जो देश आहे तो आपल्याला रिपब्लिक ऑफ नौरू. ओके, रिपब्लिक ऑफ नौरू हे दिसून येतो, 189वा देश. ओके, आणि सध्याचे अध्यक्ष आपल्याला माहीतच असेल, अजय बंगा हे 14वे वर्ल्ड बँकेचे अध्यक्ष म्हणून त्यांची नुकताच 2023 मध्ये नियुक्ती झाल्याचे दिसून येतो, जे पहिले असे भारतीय अमेरिकन मूळ असणारे व्यक्ती आहेत. आता जे काही 5 संस्था आहेत त्या 5 संस्थांविषयी माहिती जाणून घेऊ. त्यामध्ये कुठल्या संस्था आहेत, तर एक आहे इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट, ज्याला IBRD, मगापासून आपण IBRD म्हणतो, तर हे IBRD आहे. ओके, इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट. त्यानंतर आहे IDA, ज्यामध्ये इंटरनॅशनल डेव्हलपमेंट असोसिएशन. त्यानंतर आहे इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन IFC. त्यानंतर आहे बहुपक्षीय हमी एजन्सी. ओके, गुंतवणूक एजन्सी. ओके, बहुपक्षीय गुंतवणूक हमी एजन्सी अशा पद्धतीने मिगा ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणत असतो. त्यानंतर आहे इंटरनॅशनल सेंटर फॉर सेटलमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट डिस्प्यूट. ओके, ICSID. अशा पद्धतीने हे 5 संस्था या ठिकाणी तुम्ही बघू शकता. सो आता
जेव्हा एखाद्या देशानं सदस्यत्व प्राप्त करायचे असेल जागतिक बँक समूहात सामील होण्यापूर्वी एखाद्या देशाने प्रथम IMFचे सदस्य होणे आवश्यक आहे. हे आपण मागेच बघितलेलं आहे मागच्या स्लाईडमध्ये. जोपर्यंत एखादा देश IMFचा सदस्य होत नाही तोपर्यंत त्याला वर्ल्ड बँकेचे सदस्यत्व म्हणून मान्यता मिळू शकत नाही. आणि IDA, IFC आणि MIGA काय आहे? IDA, IFC आणि MIGA हे पुढच्या स्लाईडमध्ये बघूयात. सो यामध्ये सामील होण्यापूर्वी देशांनी प्रथम IBRDA मध्ये सामील होणे आवश्यक आहे. या 3 संस्थांच्या आधी यांनी IBRDA म्हणजे इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंटमध्ये सामील होणे आवश्यक आहे. ओके. आणि ICSID ज्याला इंटरनॅशनल सेटल फॉर द सेटलमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट डिस्प्यूट सेटलमेंट करण्यासाठी म्हणजे जो वादविवाद आहे तो टाळण्यासाठी किंवा त्यातून मार्ग काढण्यासाठी जी संस्था आहे त्यामध्ये सदस्यत्व होण्यासाठी काही तरतुदी आहेत, काही अटी आहेत, ज्यामध्ये IBRDचे सदस्यत्व असायला हवं. आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या कायद्यावर स्वाक्षरी करणारी ICJ इंटरनॅशनल चीफ जस्टिस जे आहे त्याच्यामध्ये स्वाक्षरी केलेले देश असावे. सोबतच या ICIDA मध्ये प्रशासकीय परिषदेचे 2/3 सदस्यांच्या मताधिकाने आमंत्रण मिळालेले असावे. अशा पद्धतीने तरतूद तुम्ही नंतर PDF मध्ये देखील रीड करू शकता. आता IBRDA काय आहे ते बघूयात थोडक्यात. IBRDA ज्याला खऱ्या अर्थाने वर्ल्ड बँक कुठला संस्था आहे अशा पद्धतीने जर प्रश्न केला तर हे आहे IBRDA. ओके. सो इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट यांनी ही स्वतःला जागतिक विकास सहकारी म्हणून वर्णन करत असते. ओके. म्हणजे मूळ जे काही वर्ल्ड बँक कुठला आहे तर हे IBRDA आपण म्हणू शकतो. आणि जागतिक विकासामध्ये सकारात्मक भूमिका या IBRDAची आपल्याला दिसून येतो. स्थापना कधी झालेली आहे तर 31 डिसेंबर 1945ला या IBRDAची स्थापना झाल्याचे आपल्याला दिसून येतं. सदस्य देश किती आहेत तर 189 देश जे आपण आधी बघितलेलं आहे. ही सर्वात मोठी विकास बँक आहे. ओके. वर्ल्ड बँक खऱ्या अर्थाने हीच आहे. त्यानंतर आहे हे कर्ज हमी सल्ला एखाद्या विकसनशील देशाला कर्ज देणे, एखाद्या भांडवला किंवा एखाद्या प्रकल्पासंदर्भात हमी देणे, सल्ला देण्याचे काम करतो. अर्थव्यवस्थेसंदर्भात जोखीम व्यवस्थापनासंदर्भात साधने प्रदान करणे, कर्जदार मध्यम उत्पन्न आणि कमी उत्पन्न असलेल्या देशांना मदत करणे. ओके. सो जे काही एखादा देशाची जी काही अर्थव्यवस्था डबघाईस आलेली असेल आणि अशा वेळेस त्या देशाने वर्ल्ड बँकेकडे मदत मागितली तर अशा वेळेस त्यांना मदत देण्याचे काम देखील या वर्ल्ड बँकेद्वारे केलं जाऊ शकतो. ओके. आता IBRDAच्या पोर्टफोलिओमध्ये 60पेक्षा जास्त असे मध्यम उत्पन्न असलेल्या देशांचा समावेश होतो. म्हणजे जर आपण बघितलं की एकूण देशांचं प्रमाण 189 देश आहेत ना, ते 189 देशांमध्ये 60% जास्त जे देश आहेत ते आपल्याला मध्यम उत्पन्न किंवा कमी उत्पन्न असलेल्या देशाचा समावेश होताना दिसतो. आपण असं म्हणू शकतो की विकसित देशांचा जो प्रमाण आहे ते वर्ल्ड बँकेमध्ये कमी आहे. सो विकसित देशाचं प्रमाण आपल्याला IMF मध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो आहे. ओके. IBRDA विविध क्षेत्रात गुंतवणुकीस वित्तपुरवठा करतो. ओके. आणि प्रकल्पाच्या विकासाच्या जे सर्व टप्प्यांवर तांत्रिक सहाय्य किंवा अनुभव प्रदान करण्याचे काम करतो. तुम्हाला माहीतच असेल की आपल्या भारतामध्ये जेव्हा आपण वेगवेगळे प्रकल्प राबवतो, मग ते नदी जोड प्रकल्प असेल, बुलेट ट्रेन संदर्भाने जे प्रकल्प असेल किंवा वेगवेगळ्या नॉर्थ ईस्ट संदर्भाने जे आपण डेव्हलपमेंट प्रोजेक्ट राबवतो त्यामध्ये वर्ल्ड बँक आपल्याला मदत करीत असतो. सो हे याच पद्धतीने वित्त पुरवठा करण्याचे काम या वर्ल्ड बँकेद्वारे केले जातो आहे. त्यानंतर आहे हे केवळ सार्वभौम सरकारसोबतच काम करतो. IBRD जे आहे ते केवळ सार्वभौम म्हणजे जो काही सोरिन गव्हर्नमेंट आहे, जो ॲक्च्युअलमध्ये गव्हर्नमेंट आहे त्यांच्यासोबत काम करतो, ना की खाजगी कंपन्यांसोबत. ओके. खाजगी कंपन्यांसोबत हे संपर्क ठेवत नाही म्हणजे काम करत नाही. ओके. आता चालून समजा अदानी कंपनी वर्ल्ड बँकेकडे गेली की आम्ही अशा पद्धतीचा प्रोजेक्ट राबवतो आहोत तर आम्हाला मदत करा, तर अशा वेळेस ते वर्ल्ड बँक त्यांना मदत करणार नाही. मात्र गव्हर्नमेंट तोच प्रकल्प घेऊन जर वर्ल्ड बँकेकडे गेले तर त्यांना नक्कीच मदत करतील. ओके. होप्स तुम्हाला लक्षात आलेलं असेल. त्यानंतर आहे हे सरकारनं त्यांच्या देशातील गुंतवणुकीचे वातावरण सुधारण्यास, तसेच सेवा वितरणातील जे काही अडथळे आहेत ते दूर करण्यास आणि जे धोरणे आहेत ते मजबूत करण्यास वेगवेगळे आर्थिक धोरण आपण देशामध्ये राबवतो आहोत त्या संदर्भात मजबूती प्रदान करण्याचे काम या IBRDA कडून केलं जातो आहे. ओके. आणि यांना जो काही बहुतांश निधी प्राप्त होतो ते जागतिक वित्तीय बाजारातून प्राप्त होत असतो. ओके. जे ग्लोबल फायनान्शियल मार्केट आहे त्या ग्लोबल फायनान्शियल मार्केटमध्ये वेगवेगळ्या स्वरूपात हे आपला जो इन्व्हेस्टमेंट आहे वर्ल्ड बँकेद्वारे केला जातो. सो या पद्धतीने त्यांना निधी प्राप्त होत असतो. ओके. पुढे जाऊयात. त्यानंतर आहे इंटरनॅशनल डेव्हलपमेंट असोसिएशन. आता या इंटरनॅशनल डेव्हलपमेंट असोसिएशन याला
गरीब देशासाठी मायबाप म्हणून काम करत असतो. ओके. इंटरनॅशनल डेव्हलपमेंट असोसिएशन हे गरीब देशांसाठी गरीब असलेल्या देशांना जर कर्जाची किंवा आर्थिक चणचण भासली असेल तर अशा वेळेस त्यांना धावून मदत करण्याचे काम जी संस्था आहे ते या संस्थेद्वारे केलं जातो. इंटरनॅशनल डेव्हलपमेंट असोसिएशन. मुख्य उद्दिष्ट आपल्याला दिसून येतो जगातील केवळ गरीब देशांना, ओके, केवळ गरीब देशांना, या ठिकाणी केवळ हे खूप महत्त्वाचं आहे. सो केवळ गरीब देशांना अनुदान आणि कमी व्याजदराने किंवा व्याजमुक्त दराने कर्ज देण्याचे काम, कमी व्याजदराने किंवा व्याजमुक्त दराने कर्ज देण्याचे काम हे IDA करत असतो. सर्वात कमी सकल राष्ट्रीय उत्पन्न, सर्वात वाईट पतमानांकन किंवा सर्वात कमी दरडोई उत्पन्न असलेल्या विकसनशील देशांना कर्ज देते. म्हणजे ज्यांची अर्थव्यवस्था अतिशय हलाखीची झाली आहे अशा वेळेस धावून मदत करण्याचे काम ही संस्था करीत असतो. इंटरनॅशनल डेव्हलपमेंट असोसिएशनचे उद्दिष्ट हे इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन आणि जे IBRD आपण बघितलेलं आहे त्यांना क्रियाकलापांना त्यांचं जे कार्य आहे त्यांना पूरक असल्याचे आपण म्हणू शकतो. ओके. याची स्थापना कधी झाली आहे तर 24 सप्टेंबर 1960. 173 सध्या या IDAचे सदस्य देश आहेत आणि 173वा जो सदस्य देश आहे तो आपल्याला रुमानिया हे देश दिसून येतो. ओके. या ठिकाणी कंसात दिलेले आहेत, याचा अर्थ हे 173वे सदस्य देश असणार आहे. ओके. त्यानंतर आहे IFC, इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन. याची स्थापना, इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशनची स्थापना जुलै 1956 मध्ये झाल्याचे दिसून येतो. ही आपल्याला IFC, IDA आणि IBRD, ओके, ही जागतिक बँकेची भगिनी संस्था आपल्याला दिसून येतो. म्हणजेच काय तर सिस्टर ऑर्गनायझेशन ऑफ वर्ल्ड बँक असा जर प्रश्न आला किंवा सिस्टर ऑर्गनायझेशन ऑफ IDA आणि IBRD, सो IBRD, सो त्याला आपण कशाला संबोधतो तर या IFC, इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन याला संबोधत असतो. ओके. भगिनी संस्था लक्षात ठेवा. विकसनशील देशांमध्ये जे खाजगी क्षेत्रावर लक्ष केंद्रित करण्यासाठी जगातील सर्वात मोठी बँक म्हणून ही कार्य करते. आपण बघितलं की जे IBRD आहे ते फक्त गव्हर्नमेंटला कर्ज देते, खाजगी संस्थांना देत नाही. मात्र जे IFC, इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन आहे हे खाजगी क्षेत्राला कर्ज देण्याचे काम केलं जातं. ओके. सो विशिष्ट वैशिष्ट्य म्हणून तुम्ही वैशिष्ट्यानुसार देखील हे लक्षात ठेवू शकता. ओके. सो खाजगी क्षेत्राला कर्ज देण्याचे किंवा सहकार्य करण्याचे काम या IFCकडे केलं जात आहे. ओके. हे कंपन्या आणि खाजगी क्षेत्राच्या प्रकल्प जे आहेत त्यांना कर्ज देऊ शकतो. आता जे अडाणी आहेत ते या IFCकडे धावून जाऊ शकतात आणि ते आपल्या प्रकल्पासाठी कर्ज घेऊ शकतात. ओके. पुढे जाऊया. त्यानंतर आहे MIGA. म्हणजे काय तर मल्टीलॅटरल इन्व्हेस्टमेंट गॅरंटी एजन्सी. आता नावाप्रमाणेच या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट आहे. आता तुम्ही नावानुसार लॉजिक लावून प्रश्न सॉल्व्ह करू शकता. ओके. जर प्रश्नात तशा पद्धतीचा हिंट दिलेला असेल, ओके, गुंतवणूक संदर्भात विचारलेलं असेल आणि खालीलपैकी कुठला वर्ल्ड बँक किंवा जागतिक बँके ग्रुपतील कुठल्या संस्थेला गुंतवणुकी संदर्भाने जे काही हक्क किंवा गुंतवणुकी संदर्भात जे कार्य करण्याचे अधिकार आहेत किंवा ते गुंतवणुकी संदर्भात कार्य करत असतात असा प्रश्न आला तर आपल्याला ते त्वरित आपल्याला लक्षात यायला पाहिजे MIGA. ओके. MIGA म्हणजे काय मल्टीलॅटरल इन्व्हेस्टमेंट, या ठिकाणी इन्व्हेस्टमेंटचा समावेश आहे. ओके. गॅरंटी एजन्सी. सो याची स्थापना 1988 मध्ये झाल्याचे दिसून येतो आणि सदस्य 181 आहेत. 181वा जो देश आहे तो भूतान आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. आता याचं जे मुख्य उद्देश आहे ते कर्जदार आणि गुंतवणूकदारांना हमी देणे. ओके. कशासाठी हमी देणे तर जे काही राजकीय जोखीम आहेत, क्रेडिट सुधारणा यासाठी कर्जदार आणि गुंतवणूकदारांना हमी देणे आणि गरीब देशांमध्ये जी सीमेपलीकडील गुंतवणूक आहे ते गुंतवणूक वाढवण्याचे काम हे या मल्टीलॅटरल इन्व्हेस्टमेंट गॅरंटी एजन्सीकडे जाऊ शकतो. समजा भारत हे विकसनशील देश आहे. आता भारताला एखादा गरीब देशामध्ये, ओके, आता भारताला पाकिस्तान घेऊ आपण, ठीक आहे. हा आपला भारत आहे आणि या ठिकाणी पाकिस्तान आहे. ओके. सो भारताला या पाकिस्तानमध्ये काही गुंतवणूक करायची आहे. सो आपल्याला लाहोर घ्यायचं आहे. सो लाहोर घेण्यासाठी आपल्याला कर्ज करायचं आहे. तर हे त्या ठिकाणी आपल्याला डेव्हलपमेंट, ओके, सो सोपं आहे ते आपण जाऊ द्या. आंतरराष्ट्रीय मुद्द्याला, सेन्सिटिव्ह मुद्द्याला हात न घालता आपण थेट समजा हे आपला भारत देश आहे आणि B नावाचा एक गरीब विकसनशील देश आहे. सो आपल्याला या देशामध्ये गुंतवणूक करायचं आहे. ओके. सो आपण जेव्हा या ठिकाणी गुंतवणूक करणार यांच्या अर्थव्यवस्थेमध्ये तेव्हा आपल्याला प्रश्न निर्माण होईल की आपण तिथे गुंतवणूक तर करत आहोत B या देशामध्ये, मात्र आपल्याला जो प्राप्त होणारा जो रेमिटन्स आहे, जो भांडवलाचा जो उत्पन्न आहे तो बरोबर येईल का नाही. तर अशा वेळेस जी आपण या ठिकाणी जो MIGA आहे, ओके, इन्व्हेस्टमेंट
मल्टीलॅटरल इन्व्हेस्टमेंट गॅरंटी एजन्सी से आपल्याला गॅरंटी देते की तुमचा जो या ठिकाणी जो नफा मिळणार आहे तो नफा नक्की मिळेल आणि तुम्ही त्या ठिकाणी गुंतवणूक करा, तेव्हा आपण या ठिकाणी गुंतवणूक करण्यास तयार होतो. ओके, अशा पद्धतीने आपण हे ठरवित असतो. ओके, होप सो तुम्हाला हे लक्षात आलेलं असेल. सो अशा पद्धतीने हे मिगा गॅरंटी देण्याचे काम करत असतो एखाद्या गरीब देशामध्ये किंवा गरीब राष्ट्रामध्ये गुंतवणूक करण्यासाठी. त्यानंतर आहे त्यात नाजूक आणि संघर्षग्रस्त देशांवर विशेष भर दिला जातो. ओके, समजा आता श्रीलंकेमध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीने गुंतवणुकीसाठी हातभार लावतो आहोत, कारण तो देश नाजूक आहे, कारण त्यांची अर्थव्यवस्था आता आपण बघतो आहोत की कोसळत चालली आहे. तर अशा वेळेस आपण त्या ठिकाणी गुंतवणूक करा अशा पद्धतीने आपल्याला संकेत मिगाद्वारे दिले जाऊ शकतो. ओके, 1994 मध्ये भारत या मिगाचा सदस्य झाल्याचे आपल्याला या ठिकाणी लक्षात येतो. 1994 मध्ये भारत हा मिगा या देशाचा सदस्य झाल्याचे आपल्याला दिसून येतो. सो अशा पद्धतीने आपण या मिगा संदर्भात बघितलेलं आहे. मिगा म्हणजेच काय, तर मल्टीलॅटरल इन्व्हेस्टमेंट गॅरंटी एजन्सी, जे दुसऱ्या गरीब देशामध्ये गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासंदर्भाने एखाद्या विकसित देशाला किंवा विकसनशील देशाला प्रोत्साहित करत असते. ओके, आणि यासाठी एक प्रकारचा ही विमा म्हणून कार्य करत असतो. ओके, क्रेडिट एन्व्हान्समेंट उपलब्ध करून देण्याचे काम याद्वारे मिगाद्वारे केलं जातं. त्यानंतर आहे इंटरनॅशनल सेंटर फॉर सेटलमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट डिस्प्यूट. आता नावाप्रमाणेच जी डिस्प्यूट आहे त्या डिस्प्यूटचे सेटलमेंट करण्यासंदर्भाने हे संस्था तयार करण्यात आलेली. या 5 जे काही जागतिक वर्ल्ड बँक ग्रुप आहे त्या अंतर्गत. सो याची स्थापना 1966 मध्ये झाल्याचे दिसून येतो. 154 देश या संस्थेच्या या एजन्सीचे किंवा या संस्थेचे आपल्याला दिसून येतो, ज्यामध्ये 154वा देश कुठला आहे तर मेक्सिको. त्यानंतर आहे यामुळे गुंतवणूकदार आणि सरकार यांच्यातील जो काही संघर्ष आहे तो संघर्ष जर उद्भवलेला असेल गुंतवणुकीसंदर्भात किंवा आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेसंदर्भात, तर ते मिटवण्याचे काम या ICSID म्हणजे इंटरनॅशनल सेंटर फॉर सेटलमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट डिस्प्यूट याद्वारे केले जातो आहे. ओके, जे काही प्रशासकीय रजिस्टर म्हणून देखील हे प्रशासकीय रजिस्टर म्हणून कार्य करीत असतो, ज्यामध्ये गुंतवणूक करार असेल, मुक्त व्यापार करार असेल, यातील जे काही स्टेट टू स्टेट वाद आहे, राज्य टू राज्य ज्याला स्टेट टू स्टेट आपण म्हणत असतो, सो याच्यातील जो वाद उद्भवतो आहे ते वाद सोडवण्याचे काम हे करीत असतात. ओके, केंद्रातील जे काही वाद मिटवण्यासाठी लवाद स्थापन करणे, सामंजस्य त्याचप्रमाणे तथ्यशोधन करण्याचे काम देखील हे ICSID याद्वारे केलं जातं आहे. आंतरराष्ट्रीय गुंतवणूक कायद्याची माहिती दिली जाते आणि त्यानुसार हे कार्य करीत असतात. एक लक्षात घ्या, भारत या ICSIDच्या सदस्य नाही, म्हणजे भारत या इंटरनॅशनल सेंटर फॉर सेटलमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट डिस्प्यूट याचा सदस्य नाही आहे. ओके, आयोगाने यावर प्रश्न विचारलेला आहे, त्यामुळे लक्षात घ्या भारत हा याचा सदस्य नाही. का नाही आहे, तर या संघटनेची रचना आणि कार्यपद्धती ही फक्त औद्योगिक जे काही देश आहेत, इंडस्ट्रीयल देश आहे, त्या इंडस्ट्रीयल देशांसाठी अनुकूल आहे अशा पद्धतीचे मत भारताला आहे. म्हणजे आपण जर यांच्याकडे डिस्प्यूट संदर्भाने सेटलमेंट करण्यासाठी गेलं तर ते जे काही इंडस्ट्रीयल देश आहेत, डेव्हलप जे देश झालेले आहेत, ओके, त्या देशांना जास्त महत्त्व देतात अशा पद्धतीची टीका आपण यांच्यावर करत आहोत. त्यामुळे आपण यांचे जे सदस्यत्व आहे ते आपण पत्करलेलं नाही. ओके, सो अशा पद्धतीने तुम्ही जे 5 संस्था या ठिकाणी बघितल्या आहेत ते तुम्हाला लक्षात आलेलं असेल, ज्यामध्ये इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट, इंटरनॅशनल डेव्हलपमेंट असोसिएशन, इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन, बहुपक्षीय हमी एजन्सी, ओके, गुंतवणुकीसंदर्भात बहुपक्षीय गुंतवणूक हमी एजन्सी. त्यानंतर आहे इंटरनॅशनल सेंटर फॉर सेटलमेंट अँड इन्व्हेस्टमेंट डिस्प्यूट. ओके, सो अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवा. आता पुढे जाऊयात. आता महत्त्वाचे काय आहेत जे आपण वर्ल्ड बँक अभ्यासलेले आहेत ते आपल्याला महत्त्वाचे का आपण अभ्यासतो, किती महत्त्वाचे आहे ते बघूयात. तर जे जागतिक बँक आहे ते आपल्याला अल्प आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांना सरकारी किंवा सरकारांना भांडवली प्रकल्पांना जे वित्तपुरवठा आहे ते वित्तपुरवठा उपलब्ध करून देण्याचे किंवा कर्ज किंवा अनुदान स्वरूपात ते वित्तपुरवठा उपलब्ध करून देण्याचे काम हे जागतिक बँक करीत असतात. ओके, मग नमामि गंगे योजनेसारखा भारत आपल्या देशामध्ये आपण नमामि गंगे योजनेमध्ये वर्ल्ड बँकेद्वारे जे अर्थसहाय्य ज्यामध्ये 40%, 50-60%, 40% अशा पद्धतीने जे रेशो ठरवलेला आहे, त्यामध्ये 40% वर्ल्ड बँकेचा, त्यानंतर 60% सेंट्रल गव्हर्नमेंटचा, अशा पद्धतीने त्यांनी इन्व्हेस्टमेंट करून नमामि गंगे प्रकल्प आपण आपल्या देशामध्ये राबवत आहोत. ओके, गंगा स्वच्छ करण्यासाठी.
त्यानंतर आहे हे जागतिक आरोग्य प्रकल्प, त्याचप्रमाणे वेगवेगळे कार्यक्रम आहेत आरोग्यासंदर्भात, त्या संदर्भात फंड देण्याचे काम देखील म्हणजे सर्वात मोठे फंडर हे बनल्याचे आपल्याला दिसून येतात. ओके. जागतिक प्रशासन क्षेत्रात आरोग्य अजेंडा चालवण्याचे काम देखील यांच्याद्वारे केले जात आहे. गुंतवणुकीला अनुकूल वातावरण निर्माण करण्याची त्यांची इच्छा आहे. म्हणजे गुंतवणूक एखाद्या देशामध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक होईल तर त्या देशामध्ये अर्थव्यवस्थेला उभारी मिळेल आणि ती अर्थव्यवस्था एकंदरीत ग्रो करेल आणि जगामध्ये अर्थव्यवस्था हे जे आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापार करू त्या आंतरराष्ट्रीय स्तराची जो काही अर्थव्यवस्था आहे ते व्यवस्थित चालेल. अशा पद्धतीने गुंतवणुकीला अनुकूल वातावरण निर्माण करण्याचे काम देखील या संस्थेद्वारे वर्ल्ड बँक ग्रुपद्वारे केलं जात आहे. दारिद्र्य कमी करून आर्थिक स्थैर्य सुधारण्याची इच्छा या आपल्याला एकंदरीत ऑब्जेक्टिव्ह यांची दिसून येतो. ओके. दीर्घकालीन विकास साधण्यासाठी उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. त्यानंतर अविकसित सदस्य देश आणि नोकरी आणि व्यवसायाच्या संधी उपलब्ध करणे हे देखील या संस्थेचे मुख्य उद्देश आपण म्हणू शकतो. त्यानंतर आहे गुंतवणुकीच्या माध्यमातून समाजाची सामाजिक स्थिती उंचावण्याचा एक प्रकारचा यांचा मानस आपल्याला दिसून येतो. न्यायालयीन आणि कायदेशीर संस्थांचा विकास व्हावा, वैयक्तिक हक्कांचे संरक्षण व्हावे अशा पद्धतीने जी काही तरतूद आहे ते देखील हे अंमलात आणण्याचा प्रयत्न करीत असतात. शिक्षणाला प्रोत्साहन, शिक्षणासाठी वेगवेगळ्या देशामध्ये विकसनशील असेल, अविकसित देश असतील त्या देशामध्ये शिक्षणासंदर्भात जे पायाभूत सुविधा आहेत त्यांना मजबूत करण्याचे काम किंवा त्या संदर्भात त्या सरकारांना पाठिंबा किंवा मदत करण्याचे काम हे वर्ल्ड बँक देत असल्याचे आपल्याला दिसून येतो. त्यानंतर भ्रष्टाचाराला आळा घालणे, पुरेसे प्रशिक्षण आणि संशोधन सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम देखील त्या संदर्भाने खात्री देण्याचे काम वर्ल्ड बँकेचे आहे. त्यानंतर कमी व्याजदराने कर्ज तसेच व्याजमुक्त वित्त पुरवठा करण्याचे काम देखील या ग्रुपद्वारे केले जातो. आपण बघितलेलं आहे ते. ओके. सो अशा पद्धतीने आपण वर्ल्ड बँक संदर्भाने बघितलेलं आहे. ते तुम्ही जे बेसिक इन्फॉर्मेशन आहे ते लक्षात ठेवा. 1 जून 1946 अध्यक्ष कोण आहे? डॉक्टर अजय बंगा हे सध्याचे अध्यक्ष आहेत. 189 सध्या देश आहेत. शेवटचा जो देश आहे सदस्यत्व प्राप्त झालेला आहे तो नौरू हा देश आहे. ओके. स्थापना कधी झालेली आहे तर 31 डिसेंबर 1945 आणि याचं जे उगम आहे किंवा ओरिजिन आहे ते जुलै 1944च्या ब्रेटन वूड परिषदेनुसार झाल्याचे दिसून येतो आहे. ओके. सो आता आपण पुढे जाऊया. यांची जी प्रकाशने आहेत वर्ल्ड बँकेची ते कुठले प्रकाशन करते ते बघूयात. सो जागतिक बँकेची जी काही महत्त्वाची प्रकाशने आहेत त्या ठिकाणी दिलेली आहेत. एक आहे वर्ल्ड डेव्हलपमेंट रिपोर्ट. ओके. सो एक मिनिट. या ठिकाणी तुम्ही बघू शकता वर्ल्ड डेव्हलपमेंट रिपोर्ट 2023 हे जाहीर झालेलं आहे. ज्याची थीम आहे कदाचित आयोग यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. नाव काय तर मायग्रंट, रेफ्युजीज अँड सोसायटीज अशा पद्धतीने या वर्ल्ड डेव्हलपमेंट रिपोर्टचा 2023 साठी जे रिपोर्ट जाहीर झाले त्याचं नाव देण्यात आलेलं आहे. त्यानंतर आहे ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट. हे ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट जाहीर करण्याचे काम देखील या जागतिक बँकेचे आहे. त्यानंतर आहे इंटरनॅशनल डेप्ट रिपोर्ट जाहीर करतो आणि इंटरनॅशनल बिझनेस ऑफ द स्टेट. ओके. आणि अजून एक रिपोर्ट जाहीर करतो ज्यामध्ये ईज ऑफ डुईंग बिझनेस हे देखील लक्षात ठेवा. ईज ऑफ डुईंग बिझनेस. ओके. ईज ऑफ डुईंग बिझनेस EDB हे देखील जाहीर करण्याचे काम या जागतिक बँकेद्वारे केले जात आहे. ओके. सो अशा पद्धतीने आपण सविस्तर IMF संदर्भाने जी माहिती अभ्यासली त्यानंतर आपण वर्ल्ड बँके संदर्भाने देखील आपण माहिती अभ्यासलेलं आहे. ओके. आता येणाऱ्या पुढच्या याच्यामध्ये आपण WTO आणि GATT या 2 संस्थेवर देखील आयोग राज्यसेवा पूर्व परीक्षेत प्रश्न विचारतो ते आपण सविस्तर अभ्यासणार आहोत. ओके. सो या ठिकाणी आपण ते 2 संस्था आहेत ते आपण सविस्तर बघितलेलं आहे. आता आपण एक बॅच लॉन्च केलेली आहे टेलिग्राममध्ये क्विज स्वरूपात ज्यामध्ये आपण आयोगाचे जे PYQs आहेत ते PYQs आणि सोबतच स्टेट बोर्ड, NCERT आणि जे ऑथेंटिक रिसोर्सेस आहेत त्यामधून प्रश्न काढून ते प्रश्न आपण त्या ठिकाणी क्विजच्या फॉर्ममध्ये उपलब्ध करून देतो आणि एकंदरीत त्या प्रश्नाला नंतर आपण यूट्यूबच्या माध्यमातून सविस्तर विश्लेषण करत आहोत. ओके. समजा जर आज तुम्ही हे IMF वगैरे अभ्यासलेलं आहात तर त्या संदर्भाने आयोग कुठले प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा आयोगाने कुठले प्रश्न विचारलेले आहे. सो अशा पद्धतीने जे क्विज आहे किंवा जे प्रश्न आहेत ते आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून देतो. ओके. एकंदरीत हे PYQs MCQs स्वरूपाची बॅच आहे क्विज स्वरूपाची ज्यामध्ये आपल्याला राईट अप्रोच टू डेव्हलप क्वेश्चन सॉल्विंग कशा पद्धतीने आपण आयोगाचे प्रश्न वारंवार जर आपण हाताळत असतो तर आपल्याला लक्षात येतो की आयोग कशा पद्धतीने आपल्याला फसवू शकतो. एकंदरीत पॅटर्न लक्षात येतो प्रश्नपत्रिकेचा आणि हेच आपल्याला इतरांपासून समोर जाण्यासाठी एक पॉईंट म्हणून प्लस पॉईंट म्हणून आपण याला ग्राह्य धरू शकतो. ओके.
तर तुम्ही नक्कीच या बॅचविषयी या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला माहिती मिळेल. नक्की जॉईन करा. नक्कीच फायदा होईल. सो भेटूया पुढच्या नवीन एका लेक्चरमध्ये. धन्यवाद. थँक्यू.